सुप्रभात मित्र हो. अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपण सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. आज खर तर गुढीपाडवा. वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा. समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. चैत्र पाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष. आणि या मराठी नवीन वर्षाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की ती गुढी असते आरोग्याची, ती गुढी असते माधुर्याची, ती गुढी असते सामर्थ्याची, ती गुढी असते सिद्धीची, उत्तुंग यशाची, मांगल्याची, वैभवाची, सौभाग्याची, संकल्पाची आणि संस्कृतीची, स्थैर्याची. असे सगळे हे जे गुणविशेष आहेत त्या गुढीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कडुलिंब असेल, कलश असेल, पुष्पहार असेल, महावस्त्र असेल, किंबहुना वेळूची ती काठी असेल, बांबू असेल, श्रीफळ असेल, हळदी कुंकू असेल, सुपारी असेल आणि या सगळ्यांमधून आपल्या सगळ्यांची सुंदर अशी रांगोळी आपण काढत असतो. आज या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लेखिका शारदा यांनी देखील खूप सुंदर असं स्वागत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपणास दिलेल्या आहेत. त्या म्हणतात, चैत्र पाडवा, वसंताचे आगमन, सृष्टीतील नवीन बदलाची चाहूल जी मनालाही नकळत लागलेली असते. मन प्रसन्न होऊन जाते. तसं पाहिले तर रोजचा दिवस नवीन असतो, परंतु ही नववर्षाची पहाट सुखद आपलीशी वाटते. खर तर उठल्याबरोबर विधात्याचे स्मरण करून त्याचे आभार मानलेच पाहिजे. त्याने आजचा दिवस दाखवला. नंतर आई वडिलांचे स्मरण ज्यांच्यामुळे आपण आहोत आणि मग स्वतःला शुभेच्छा. आरोग्यम धनसंपदा हे लहानपणापासून ऐकतोय, पण यावर्षी तरी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देईल, संकल्प करून तो सिद्धीस नेईल, हे फार महत्वाचं. आपली आपल्या सोबतची कमिटमेंट महत्वाची. जो स्वतःवर प्रेम करतो तो जगावर प्रेम करू शकतो. माणूस जगाला फसवेल पण स्वतःला नाही फसवू शकत. चांगले शरीर जर असेल तर विचार पण चांगले येतात. आजची गुढी ही चैतन्याची गुढी हो, आनंदमयी हो. जसे तुकाराम महाराज म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आपल्याही जीवनात सुखाची, समाधानाची गुढी नित्य उभी राहो. अधर्म काळोखाचा नाश हो, दोष दूर होत, या शुभमंगल कामना. येणारे हे मराठी नववर्ष आपल्या आयुष्यात ऐश्वर्याची, समृद्धीची उधळण करत येवो, या तेजस्वी शुभेच्छा. शारदा आपणासही मनपूर्वक शुभेच्छा. अभिवाचन विठ्ठल शितोळे.